तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे जुन्नर तालुक्यामधील एका फार्मवर. बघू शकता तुम्ही, एकदम सिस्टमॅटिक फार्म केलेलं आहे. नमस्कार सर, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं. तर एकदा तुमचा परिचय आणि ॲड्रेस सांगून द्या. मी सुनील उशिर्डे, राहणार कोळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर आता दुग्ध व्यवसायाची समजा सुरुवात कधी झाली तुमची? माझी साधारणतः दुग्ध व्यवसाय सुरुवात 20 वर्षापूर्वी झाली. 20 वर्षापूर्वी. आणि एक गाईपासूनचा प्रवास छोट्या छोट्या नंतर वाढत जातपर्यंत आता मी 22-25 गाया स्वतःच्या आहे. तर मित्रांनो, जसं आता बघू शकता तुम्ही, एकदा तुम्हाला गाई दाखवतो मी. तसं ही गाय बघताय तुम्ही, ही कोणत्या सिमनची आता? बुल कोणता आहे? वर लिवलेले समजा. आणि तुम्ही घरी तयार केली का विकत आणलेली? आपली पंजाबवरून गाईच्या पंजाबहून आणली ती त्या गाईची वासरी. गाईची कालवड. आणि आता किती वेळा लॅक्टेशन मध्ये? सेकंड लॅक्टेशन. आणि किती दूध देते ते? आता सध्या 30+. म्हणजे तिनं हायस्ट किती दिलेलं दूध? 30. दुसऱ्या वेताला का? दुसऱ्या वेताला 30 लिटर समजा. आणि पहिल्या वेताला 25+. मित्रांनो, बघू शकता तुम्ही ही गाय. आणि ह्या गाईची कशी माहिती? हां, पंजाबहून आणली समजा. किती दूध देते ती? 30+ देते. आणि मित्रांनो, यांच्या कालवड बघू शकता, हे घरी तयार केलेलं होतं. आता ही कालवड कोणत्या सिमनची आहे? एबीएच ज्युपिटर. गाभण आहे का? किती महिने? 5 महिन्याची. आणि ही WWS सॅक. आणि ती गाभण आहे का? 3 महिने. तर मग कालवड बघू शकतो तुम्ही. आणि साधारण किती वय आता या कालवडीचं? साधारणतः वय आहे आता 18 महिने. 18 महिने. आणि इथं 18 महिने. तर आता सध्या 2च गाभण आहे समजा तुमच्याकडे कालवडी. पलीकडं पण आहे. त्यानंतर ही गाय बघितली आपण मित्रांनो. आता ह्या गायीची कशी माहिती? हा का? तुम्ही घरी तयार करले? आता पहिल्या येतच खाली वेले. आणि किती देते दूध? 22-23 लिटर दूध एका टायमात, दोन्ही टायमात. आणि ही आता सेकंड लॅक्टेशनला खाली झाली आहे. हां, ती बाहेरच्या आलोक बुलची बाईकच्या आलो. हा. आणि आता ही वासरी दिली की ना? एबीएसच्या कासा नावा बोलते. कासा नावा बोलतो. आणि आता किती चालू आहे दूध आले? पहिला फर्स्ट लॅक्टेशनला ही गाय 27-28 लिटर दूध दिले. फर्स्ट लॅक्टेशन. आता सेकंड लॅक्टेशनला खाली झाली. आता 4था दिवस आहे. 4था दिवस. तर 30+ जाईन समजा. 35+. आणि ही कोणती कालवड? ही वाईटची आकाशदीपची कालवड. आकाशदीपची. आता लागवडीला आहे हिटोर आहे आज. हिटवर आहे. हा. आणि हिच्या आईचा कसा आहे रेकॉर्ड? त्या आईचं रेकॉर्ड आहे 27-28. 27-28. आणि ही समोर दिसते चॅम्पियनची. एबीएच चॅम्पियनची. हिच्या आईनं किती दिलंय तू? आपल्या गोठ्यातले ती. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, या गाभण नाही ना आता कालवडी? ही भरलेलं आहे का? ही कोणत्या सिमनची? एबीएस ब्रूट सॉर्टेड. WWS ची कालवड. म्हणजे तिची आई WWS ची. आणि ती पलीकडची 40-116 डेन्मार्कची. ती किती महिन्याची आता? ह्या दोन्ही पण साधारणतः 16 महिने का. 16 महिन्याच्या. भरलेलं आहे का आता नुकत्याच? आणि त्या खाली बसलेल्या आहे त्या खाली बसलेली पलीकडची ती छोटी ती डेन्मार्क 40-116ची. हां हां. 4 महिन्याची वासरू होईल. ही आता ड्रायव्हर आहे का? कोणती? हो, ती ड्रायव्हर घेतलेली आता. ती कोणत्या सिमन? एबीएसची. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे गाय यांच्या गोठ्यामध्ये. ही एक बसलेली आहे. आता ही हे कप्पा कोणता आहे? गाईंचंच आहे.
हा का, ही आता गाभणच आहे हो, तर गाभण. दुधावर आहे? ती गाभण आहे, गाभण ती पण ड्राय करायला आहे, ती पण ट्राय करावी. ती दुधावर आहे ती सध्या. होय का? तर मित्रांनो जसं तुम्ही गाईची माहिती बघितली तर आता साधारण हायेस्ट दुधाची गाय कितीपर्यंत आहे तुमच्याकडं गोट्यात? हायेस्ट दुधाची गाय आपल्याकडे 40 प्लस आहे. 40 प्लस आहे समजा. आणि दिवसाचं किती जातात दूध? दिवसाचं आपलं दूध आहे 150 लिटर कलेक्शन 7 गायांमध्ये. 7 गायामध्ये. हा. आणि खाद्य वगैरे काय वापरतो मी? खाद्य चारा? टोटल कारगिलचं आहे, हम्म. गोळी पेंट. गोळी पेंट. आणि ते आणि कसं चारा- बनवून घेतलेलं आहे तुम्ही? नाही, कंपनीने आमच्या प्रभात कंपनी बनवून घेतलेली लॅक्टो डायमंड प्लस म्हणून. हां हां. आणि 8,000 कारगिल, 8,000 कारगिल, 10,000. कारगिल 10 हो. तेच यूज करता. आणि बाकी अजून आणि पूर्ण सायलेज आणि गव्हाचा गावंडा. गव्हाचा म्हणजे भुसा गव्हाचा भुसा आणि सायलेज. सायलेज इतर वगैरे आम्ही वापरत नाही, वापरत नाही. पूर्ण मकाचा सायलेज. मुरगास मक्का सहितच समजा. आणि तरी बाकी मिनरल मिक्सचर वगैरे कोणतं यूज करता? मिनरल मिक्सचर वेगवेगळ्या कंपन्यांचं असतं, वेगवेगळ्या. हो. ते डेली यूज करता Daily समजा use असतं. गाईसाठी. मित्रांनो गाईला 50-60 ग्रॅम जसं तिची गरज असेल तशी त्याप्रमाणे. द्यायची. तरी आता हे जे कालवडी तुम्ही आता समजा संगोपन केलेलं काय वाटतं तुम्हाला किती दूध द्यायला पाहिजे ना पहिलं होतं? पहिल्यांदा कमीत कमी 30 प्लस तरी दूध द्यायला पाहिजे. 30 प्लस समजा. हो. मित्रांनो बघू शकतो मी गोठा वगैरे. आता शेडचं लांबी रुंदी वगैरे कशी आहे तुमची? शेड आमचं 65 बाय 101चं शेड आहे. हां हां. आणि तर किती गाई पाऊस येतं? आमच्याकडे जास्त असल्यामुळे आम्ही पूर्ण शेड घेतले. पूर्ण शेड. हो. म्हणजे मित्रांनो आता बाहेर पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता जसा आवाज येतोय माईक मध्ये. तर हे पूर्ण वरती शेड केलेलं आहे, म्हणजे पाऊसमध्ये यायचा विषयच नाही. आणि हा जसं तुम्ही बघू शकता मुक्त गोठा, वेगवेगळे कप्पे. त्यामुळं पावसाळ्यात बी तुम्हाला समजा काही अडचण येत नाही. पावसाळ्यात आम्हाला काही अडचण येत नाही. पावसात पण दुग्ध व्यवसाय काय वाटतं तुम्हाला, परवडतो की नाही आजच्या सध्या स्थितीत? दुग्ध व्यवसायात ब्रीडिंग आणि फिडिंग या दोन याच्यावर जर काम केलं आजच्या तरुणांनी तरच त्यांना दुग्ध व्यवसाय परवडू शकतो. परवडू शकतो. आणि तरी आता तुमची स्टार्टिंग आता पंजाबहून वगैरे काही आणलेलं आहे तुम्ही पहिले? पंजाबहून 2 ते 3 वेळा काय आणलेली आहे. 2 ते 3 वेळा आणलं. त्यांच्यावरती ब्रीडिंग वर पुढे काम करून आता माझ्या स्वतःच्या 11 कालवडी तयार होतात. 11 कालवड पूर्ण रेकॉर्डसह. पूर्ण रेकॉर्ड सहित. तर असा विषय मित्रांनो, आपण पशुखाद्य वगैरे घेतलं. आणि मेन व्हिडिओ बनवण्याचं कारण हे मित्रांनो का एक त्यांच्या सोबत फसवणूक झाली होती, ते आपल्याला सांगते ना आता पूर्ण माहिती. मी स्वतः पंजाबला जात असताना सुद्धा मी असाच साई पाटीलांचा एक व्हिडिओ पाहिला गेल्या वर्षी 24 जुलैला. 24 जुलैला त्यांचा व्हिडिओ पाहिला, मला त्या कालवडी आवडल्या. त्यानंतर मी त्यांचं माझं फोनवरती बोलणं झालं, कालवडींचा व्यवहार ठरला. कालवडींचा व्यवहार ठरल्यानंतर ते कालवडी त्यांनी तिकडनं गाडीत लोड केल्या, पण गाडी चुकीच्या पद्धतीने लोडिंग झालं. तिथं 5 ते 6 गाई 6 टायर गाडीत लोड व्हायला पाहिजे, तिथं 10 गाई त्यांनी त्या गाडीत लोड केल्या. रस्त्याने येताना एक कालवड त्यातली दगावली आणि एकच कालवड मला भेटली, ती पण भेटली नसती. एक मोरे म्हणून कोल्हापूरचे जोडीदार होते, त्यांच्यामुळं मला ती नगरमध्ये कालवड भेटली नाही, ती पण गाई कोल्हापूरला जात होती माझी दुसरीकडं. अशा पद्धतीने त्यांनी माझ्या सगळं फसवणूक केली. नंतर ते मला बोलले का तुमचे पैसे रिटर्न देतो. त्यातले फक्त मला त्यांनी 50,000 रुपये रिटर्न दिले. त्यानंतर वेळोवेळी पैशाची मागणी करून सुद्धा त्यांनी 1ही रुपया मला दिला नाही. नंतर बोलले तुम्हाला गाई किंवा म्हैस काहीतरी घ्या आमच्याकडून, त्याच्यात तुम्हाला पैसे ॲडजस्ट करून देतो. त्यानंतर एक परत त्यांच्याबरोबर एक म्हशीचा व्यवहार केला 1,40,000 रुपयाला. 1,40,000ला व्यवहार केला असताना त्यांना मी परत 90,000 रुपये पाठवले ऑनलाईन, RTGS मारलं. अद्यापपर्यंत मला म्हैसही नाही आणि पैसे पण नाही. अशा पद्धतीने माझी फसवणूक झाली. मी स्वतः 3 वेळा पंजाबला जात असताना सुद्धा माझी फसवणूक झाली. त्यामुळं नवीन शेतकऱ्यांनी ऑनलाईन आणि विशेष करून साई पाटीलपासून सावध राहावा. तर ते 2 पैकी एक आली तुमच्या गोट्यात, ती कोणती आता? कालवड आली त्यापैकी. आता गोट्यात आहे का ती? ती आली, विकली मी कालवड. ती विकली समजा. ती पण त्यांनी मला त्यातही पण ती 6 महिन्याची गाभण सांगितली होती. हां हां. ती 3-4च महिन्याची गाभण निघाली. त्यानंतर ती मांडीवर आल्यानंतर मी विकली कालवड. तर मित्रांनो तुम्हाला आता मी ते रेकॉर्डिंग वगैरे दाखवतो त्यांच्या मोबाईलमधली, आणि फोन पण लावून बघूया आपण उचलतात नाही. कारण काय आता बरेच जण म्हणत्या आता ते पण स्वतः म्हणून व्हिडिओ बनायला तुमच्याकडे प्रूफ काय आहे, रिकाम बदनामी करताय. पण मी जसं बघितलं त्यांच्या व्हॉट्सअपला वगैरे सगळं त्यांची कॉल रेकॉर्डिंग आहे.
त्यानंतर व्हॉट्सअपला पूर्ण त्यांचं चार्ट वगैरे सगळा विषय, त्याची जबाबदारी त्यांची होती ना? हो, पूर्ण जबाबदारी त्यांची होती. त्यांना मी आणि पूर्ण फोन करून सांगितलं होतं का आळ्या फाट्यापर्यंत पोच करण्याची जबाबदारी तुमची राहील. आळ्या फाट्याला गायी व्यवस्थित माझ्या ताब्यात घेतल्यानंतर गायी ओके राहतील. ते म्हटलं चालेल, आमची जबाबदारी. तरी पण आपण त्यांना 50,000 रुपये सोडून द्यायला तयार झालो त्या व्यवहारातली. त्यातही परत त्यांनी आपली फसवणूक केली. परत 90,000 रुपये आपल्याकडून घेऊन म्हैस देतो म्हणले. म्हैसही नाही, पैसे पण नाही. ते 90,000 पण घेऊन टोटल आपल्याला त्यांच्याकडून 1,15,000 रुपये घ्या. नाही वेळोवेळी फोन करतोय तर फोन उचलत नाही. एकदा व्हॉट्सअपची चॅट वगैरे दाखवून द्या तुमची. मित्रांनो जसं तुम्ही आता बघू शकता स्टार्टिंग पासून ही पूर्ण चॅट आहे त्यांची. पहिल्यापासून दाखवून द्या म्हणजे सगळ्याला कळन काय विषय. आपल्या जिल्ह्यातला माणूस म्हणून आपण विश्वास ठेवला. त्या स्टेटसला त्यांच्या 2 कालवडी होत्या. त्या कालवडी मला आवडल्या म्हणून मी त्यांना पैसे लावले. बरोबर. 23 एप्रिलचं त्यांचं ते 23 जुलैचं 2024चं स्टेटस होतं. हो, त्या कालवडी आवडल्या म्हणून त्यांच्याशी मी चॅटिंग केलं. तर त्यांनी मला 1,75चा भाव सांगितला दोन्हींचा. हो, 1,75. मी 1,55 त्यांना म्हणलं होतील का? ते म्हटले नाही. 1,60 आमचा व्यवहार फायनल झाला. त्यांनी मला परत डिटेल व्हिडिओ टाकले. हे डिटेल व्हिडिओ त्या कालवडींची. ही त्यातली कालवडी व्हाईट कलरची रस्त्यात तो म्हटले मिली. आता मिली म्हटले मिली, मला काही मिलेल्याचं त्यांनी काही प्रूफ दिलेला नाही, फक्त मिली. ते मिली म्हटलं म्हणून मी त्यांच्या पण विश्वास ठेवला. ही व्हाईट कलरची कालवड ही काही मला पोच झाली नाही. एकच त्यातली कालवड पोच झाली. नंतर मला म्हटली कालवड रस्त्याने दगावली नाही. ही पण कालवड ते मला म्हणत होते जाऊ द्या कोल्हापूरला, मी तिथपर्यंत आणायचा खर्च देतो. नाही नाही, नगरमध्ये मी कालवड त्यांच्या गाडीतून काढून घेतली बळबळ. त्यांचं पूर्ण चॅटिंग, ते कालवडींचे फोटो व्हिडिओ काय ते बोलले डॉक्टर आहे सोबत, तुम्ही काही काळजी करू नका असं तसं. ते झालं समजा गाय वेवली, मग त्या पुढचा कसा विषय आला? नंतर ती एक गाय मला भेटली इथं घरी. एक गाय आणली मी घरी त्यातली. नंतर मला त्यांनी 50,000 रुपये पाठवले त्यातले, त्या दुसऱ्या गायच्या पेमेंटच्या बदल्यात. आणि परत काही 2 महिने झाले 3 महिने झाले कुठल्याच पद्धतीचं काही नाव घेतलं नाही. त्यानंतर मला परत म्हटले हे करा, तुमचे बँकचे डिटेल द्या. त्या पद्धतीने हे काय मी माझ्या बँकचे चेकचे फोटो, RTGS करण्यासाठी फोटो त्यांना डिटेल पाठवलं होतं. त्यांनी काय केलंच नाही. फक्त एकदा 50,000 रुपये पाठवले, त्याचे माझ्याकडे आहे. हे काय फोन पे केलेली 50,000. बाकी किती राहिले? बाकी टोटल त्या पहिल्या गाईतले आपल्याला 160 पैकी फक्त 50 आले, एकदा राहिली. परत 90 पाठवली मी. आहे ना त्याचा प्रूफ? म्हणजे म्हैस पण नाही आली, ते 90 बी होऊन घेतले. 90 पण ठेवले, डबल पासून. डबल. हे काय ही म्हैस, ही आहे म्हैस. ह्या म्हशीचा व्हिडिओ टाकला त्यांनी मला. ही म्हैस ठरवली 1,40,000ला. म्हणजे तुम्ही 50,000 रुपये तुमच्या आम्ही या म्हशीत देतो भरून, कट करून. 1,40ची म्हैस वरून 90 टाका म्हणले. 90 पाठवली मी. म्हैस तर आलीच नाही. 90 अडकले परत. ते पण 90 दिले नाही. ते पण 90 दिले नाही. त्यानंतर काय म्हणे ते? त्यानंतर हे काय असंच मिल्किंगचा व्हिडिओ त्यांचं जवळपास 1.5 वर्ष बंद चालू आहे. 1 वर्ष पूर्ण होईल आता या 24 जुलैला. आज तारीख आहे काहीतरी 12 जुलै. अजून 12 दिवसांनी 1 वर्ष पूर्ण होईल. तर पूर्ण चॅट बघू शकता तुम्ही स्टॉप करून. ते आता सध्या तुमचं लास्ट चॅटिंग काय ते पैसे वगैरे काय म्हणताय ते? आता लास्ट चॅटिंग आहे आमचं आता परवाच. कळवतो आपल्याला काय आहे ते फायनल. वरती काही आहे का असं पैसे देतो वगैरे? ते काय मला म्हणत होता तो पंजाबला जाऊ आपण. आपल्याला आपल्यापेक्षा माझ्या डोक्यात जास्त ताण झालाय. भाऊ रोज फोन लावतोय. पेमेंट अडकून आहे. माझे पण पेमेंट अडकून म्हणतो.
हे काय इथं काय मला सांगलीची गाडी येणार आहे आत्ता, त्यात पाठवतो म्हणाला आई. जर नाही जमली तर ही दुसरी कालवडीचं परत मला कालवड पाठवतो, नाही म्हैस तर कालवड देतो. आता इकडे बघू शकता, उद्या फोन करून बोलतो मी. एक तर कालवड पाठवलं होतं, नाही तर पैसे घेऊ त्याकडून लगेच. उद्या 10 वाजता फोन करतो. नक्की का? हो उद्या करतो. त्यानंतर तुम्ही टाकला 10:30 वाजले. पैसे सोडून दिले पण फिरणं बंद करेल असं मी त्याला मेसेज टाकला होता. बरोबर. मित्रांनो हा विषय तुम्हाला व्हॉट्सअप बी चॅटिंग दाखवले मी. एकदा कॉल करून बघा, आता उचलता का. उचलत असन तर ते काय म्हणते काय नाही म्हणजे आपल्याला पण कळ. उचलत नाही उचलत नाही. आता काही आहे का चान्सेस, काही म्हणता येते द्यायचे वगैरे? चान्सेस काय, आता तो तर फोनच उचलत नाही. आता करायचं काय, आम्ही वर्षभर वाट पाहतोय त्याची पैशाची. आज देईल उद्या देईल, त्या भावनेने आम्ही थांबलोय. आज देईल उद्या देईल, तो सांगतो ही कालवड देतो, त्याच्याकडून येऊन ती कालवड देतो. कालवडही नाही पैसेही नाही. काय सांगा तुम्ही शेतकऱ्याला? मला 10 कालवडींचे व्हिडिओ पाठवले आतापर्यंत. ती कालवड तुमच्यासाठी घेऊन ठेवली पंजाब मध्ये, ती कालवड तुमच्यासाठी घेऊन ठेवली, ती त्या गाडीत येईल, सांगलीची गाडी येते, पुण्याची गाडी येते. कालवडही नाही पैसे नाही. शेतकऱ्यांसाठी एवढंच सांगू शकल, कुणीही ऑनलाईनच्या पाठीमागे लागू नका, स्वतः जाऊन खरेदी करा. आणि आपल्या महाराष्ट्रात खूप ब्रीडिंगवर काम चालू आहे आता सध्या. आपल्या महाराष्ट्रात खूप चांगल्या गायी भेटतात. एवढ्या लांब जायची काही गरज नाही. आता महाराष्ट्रातही खूप आहे. आपल्या लोकांनी पंजाबच्या लोकांना भरपूर मोठं केलं जाऊन. आता कुणीही जाऊ नये पंजाबला, मी एवढंच सांगेन शेतकऱ्यांना. आणि गेलं स्वतः जा, स्वतः गेले तर स्वतः जा, स्वतः खरेदी करा चांगल्या गायी पाहून तिथं.